थेट नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी शरद पवार गटाचा भव्य असा मोर्चा निघालाय। या मोर्चात स्वतः शरद पवार हे उपस्थित आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय सध्या चित्र दिसतंय तिथे? आपण बघत आहोत आता खरं तर मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेला आहे। इथे आपण अनंत कान्हारे मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर त्र्यंबक नाका परिसरामध्ये स्वतः शरद पवार यांनी देखील या मोर्चात उपस्थिती लावली होती आणि आता समोर आपण बघितलं तर वाजत गाजत हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन पोहोचलेला आहे। भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सरकारवरती जोरदार निशाणा साधण्यात आला आहे। घोषणाबाजी ही करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं अनेक नेते मंडळी देखील यांनी या मोर्चामध्ये हजेरी ही लावलेली होती। या मोर्चात सहभागी झालात, काय नक्की माहिती? 14 लाख हेक्टर नेत्यांना पुढे येऊ द्या। लँड ऑफ ॲग्रिकल्चर हॅज बीन डिस्ट्रॉयड पुढे येऊ द्या। अनसीझनल पावसामुळे आणि शेतकऱ्यांचे हाल कसे झाले आपल्याला माहिती आहे, पण कशा आहे मीडियामध्ये एवढं कव्हरेज नाहीये। दर 3 तासात एक शेतकरी आत्महत्या करत आहे। बुलढाणामध्ये पण किती मोठी किती म्हणजे घाणेरडा हा इन्सिडेंट होता की एक शेतकरींनी अधिकाऱ्यांच्या समोरच आत्महत्या केली। माझी रिक्वेस्ट आहे सरकारची की तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, कारण अनसीजनल रेन हॅव हॅपन्ड सो मच दिस इयर, सो दिस इज हंबल रिक्वेस्ट। आपण बघत आहात खरं तर अशा प्रकारे कुठेतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, यासोबतच कर्जमाफी करा, सरसकट सातबारे जे आहेत सरसकट कर्जमाफी करा, सातबारा कोरा अशाची मागणी आहे। आपण मागे बघितलं तर शरद पवार हे आता इथे पोहोचलेला आहे। तिथे मागे भव्य मंच उभारण्यात आलेला आहे आणि इथून खरं तर आता शरद पवार नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण समोर पाहिलं तर अनेक नेते मंडळी आहेत ते इथे दाखल होत आहेत आणि थोड्याच वेळात खरं तर आता भाषण होऊन या मोर्चाचा समारोप हा होणार आहे। आपण बघितलं तर आता समोर जितेंद्र आव्हाड आहेत, अनिल देशमुख आहेत आणि आता शरद पवार थोड्याच वेळात या ओपन जिम मध्ये खाली येतील आणि ते नक्की काय बोलतात हे देखील आता पाहणं हे महत्त्वाचं ठरेल। आपण इथे बघितलं तर आता सध्या जितेंद्र आव्हाड आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। आव्हाड साहेब, शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। शरद पवारांच्या नेतृत्वात शरद पवार गटाचा मोर्चा निघालाय। अनेक शरद पवार गटाचे खासदार आमदार या मोर्चामध्ये सहभागी झाले। स्वतः सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, रोहित पवार अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शरद पवार गट हा चांगला मत झालेला पाहायला मिळतो। अनेक शेतकरी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून एक मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चात मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे सहभागी झाले। हा मोर्चा निघण्याआधी राष्ट्रवादीचं शिबिर सुद्धा नाशिकमध्ये पार पडलं होतं। या मोर्चाद्वारे शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना आवाज देण्याचा आणि सरकारला त्याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत सरकारवर टीका सुद्धा केली आहे।